लॅटर मुघल्स भाग 1 हे तारिक ए मोहम्मद शाह हा फारसी ग्रंथ जो आहे ना त्याचं भाषांतर आहे. ह्या आयर्विनने केलेलं आहे. त्यातली नोंद अशी आहे, मस्तानी कंचनी वा नाचणारी कलावंत असून बाजीरावासह सर्व मोहिमांवरती जाई. घोड्यावर बसून त्याचेसह दौड करी. घोडेस्वारी, भाला फेकणे, तलवार चालवणे यात ती तरबेज होती. पण ते हेही सांगतो की युद्धशास्त्राच्या दृष्टिकोनातून तिला सगळं नॉलेज होतं. आता ग्रँड डफ नावाचा हा इंग्रज इतिहासकार आपल्याकडे साताऱ्याला होता. तो म्हणतो ही म्हणजे बाजीराव आल्सो लेफ्ट वन इलिजिमेट सन बाय अ मोहम्मदन मदर whom he bred मुसलमान अँड नेम्ड शमशेर बहादर. म्हणजे थोडक्यात हा सांगतो शमशेर बहादर हा अनावृत होता आणि त्याची आई मुसलमान होती. आता हे सगळे जर तुम्ही बघितले, म्हणजे दोन्ही बाजू आपण समोर ठेवल्या, हे सगळे जर बघितलं तर मस्तानी कुंवर ह्या छत्रसालांना त्यांच्या औरस किंवा अनौरस अशा त्यांच्या यावनी पत्नीपासून, पत्नी किंवा उपपत्नी, मोस्टली उपपत्नी, यावनी उपपत्नीपासून झालेली, छत्रसालांना झालेली ही मस्तानी कुंवर ही कन्या होती. ही उपपत्ती जास्त विश्वसनीय असल्यामुळं आणि तिला काहीतरी ऐतिहासिक आधार असल्यामुळं ती स्वीकारली पाहिजे असं माझं मत आहे. आणि ती जी 150 पानाची पुस्तिका मी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे पुरावे, मला हे सगळं इथं सांगता येणार नाही, पण त्यावेळेची ती पत्र, त्यावेळीची परिस्थिती, मस्तानींची जी उत्पत्ती, बुंदेलखंडाची पार्श्वभूमी, हे सगळं मी तपशीलवार त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि ज्या अभ्यासू वाचकांनी ते वाचावं. त्याच्यात तुम्ही लिहिलंच आहे मस्तानी कुलवती की कलावंती आणि पुढे क्वेश्चन मार्क का केला मी? नाही, मी याच्यासाठी सांगतोय की वाचकांनी ते वाचून मग त्याच्यानंतर बरोबर आहे. ते का मी तसं लिहिलं, मी असंच म्हणणार होतो, मस्तानी कलावंती नव्हे कुलवती, पण ते वाचकांवर मला सोपवायचं आहे, हे तुम्ही ठरवा, म्हणून मी तसं तुम्ही दोन्ही बाजू मांडल्या आहेत तुम्ही.